कोणत्या राज्याने प्रोजेक्ट महादेव सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 2, मुख्य माहिती आयुक्त CIC म्हणून कोणी शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे राजकुमार गोयल यांनी. प्रश्न 3, भारतातील पहिले पॉवर म्युझियम कुठे बांधले जाणार? तर त्याचं उत्तर आहे पटना इथे. पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. आज आपण 15 ते 21 डिसेंबरमध्ये झालेले अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न 4 पाहूया. सरदार वल्लभभाई पटेल यांची 75वी पुण्यतिथी कधी साजरी केली? तर त्याचं उत्तर आहे 15 डिसेंबर 2025ला. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे संगीता बरुआ यांची. प्रश्न 6, 2025च्या FIA युरोपियन रॅली चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे MRF टायर्स यांनी. प्रश्न 7 पाहूया. चेन्नई मेट्रोच्या विस्तारासाठी आशियाई विकास बँकेने अलीकडेच किती कर्ज मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे 240 मिलियन अमेरिकी डॉलर. प्रश्न 8, 68व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रायझा डिल्लनने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 9, नोव्हेंबर 2025 साठी महिला ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे शेफाली वर्मा यांची. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या देशाच्या मॉझिंदिका आध्यात्मिक नृत्याच्या युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे केनिया देशाच्या. प्रश्न 11, कविता चंद यांनी कोणत्या खंडातील सर्वोच्च शिखर माउंट विसन यशस्वीरित्या जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे अंटार्क्टिका. प्रश्न 12 पाहूया. जोस अँटोनियो कॅस्ट्रो यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला? तर त्याचं उत्तर आहे चिली देशाच्या. प्रश्न 13, प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल AI इंडेक्समध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे USA, युनायटेड स्टेट अमेरिका. प्रश्न 14, 2025 मध्ये कोणत्या देशाच्या पासपोर्टला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून घोषित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातचे. प्रश्न 15 पाहूया. व्यावसायिक कुस्तीतून अधिकृतपणे कोण निवृत्त झाले? तर त्याचं उत्तर आहे जॉन सीना. प्रश्न 16, कोणत्या आशियाई देशाने स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनला? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 17 पाहूया. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग स्टँडर्ड्स असोसिएशन कॉर्पोरेट अवॉर्ड 2025 जिंकणारी पहिली भारतीय संघटना कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स. प्रश्न 18, नुकतेच निधन झालेले प्रफुल्ल गोविंद बरुआ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याशी. प्रश्न 19, कोणत्या राज्यातील तिसरे अधिवास म्हणून वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प विकसित करण्यास तत्वत मान्यता देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. प्रश्न 20 पाहूया. केंद्रीय गृहमंत्री कार्यक्षमता पदक कोणाला दिले? तर त्याचं उत्तर आहे दिनेश खटक यांना. प्रश्न 21, भारतीय भाषा उत्सव 2025 कोणत्या थीमवर साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे अनेक भाषा एक भावना या थीमवर. प्रश्न 22, भारतातील पहिल्या शून्य उत्सर्जन टग प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे सर्बानंद सोनोवाल यांनी. प्रश्न 23 पाहूया. ट्राय हिल्स असेंबलची 4थी आवृत्ती कुठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे शिलाँग इथे. प्रश्न 24, सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुद्धिमत्ता समितीची पुनर्रचना केली? तर त्याचं उत्तर आहे PS नरसिम्हा यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न 25, 2025 फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम फायनलचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे लेवोन एरोनियन यांनी. प्रश्न 26 पाहूया. कोणत्या देशाने 14 वर्षाखालील मुलींसाठी शाळांमध्ये स्कार्फ घालण्यावर बंदी घातली? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रिया देशाने. प्रश्न 27, लिओनेल मेसीच्या 70 फूट उंच लोखंडी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ते कुठे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता इथे. प्रश्न 28, भारतात 96वे रामसर पाणथळ स्थळ म्हणून कोणते स्थळ केले? तर त्याचं उत्तर आहे सिलिसेर तलाव. प्रश्न 29 पाहूया. मनरेगा योजनेचे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना. प्रश्न 30, युनिसेफ स्थापना दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 डिसेंबरला. प्रश्न 31, केंद्रीय मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यात. प्रश्न 32 पाहूया. 2001च्या संसद हल्ल्याचा 24वा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 13 डिसेंबरला. प्रश्न 33. चौथ्या सहकारी मेळाव्याचे 2025चे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 34. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 डिसेंबरला. प्रश्न 35 पाहूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2027च्या जनगणनेसाठी किती खर्च मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 11,718 कोटी रुपये. प्रश्न 36. टाइम मासिकाने 2025 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली? तर त्याचं उत्तर आहे AI चे आर्किटेक्ट. प्रश्न 37. युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये किती शहरांचा समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 72 शहरांचा. प्रश्न 38 पाहूया. 2025च्या FIH हॉकी ज्युनियर महिला विश्वचषक स्पर्धेत भारत कोणत्या देशाविरुद्ध पराभूत झाला आणि 10वे स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे स्पेन देशासोबत. प्रश्न 39. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया, जॉर्डन आणि ओमान या 3 देशाच्या दौऱ्यावर. प्रश्न 40. चराई चुंग महोत्सवासोबत आशियातील पहिले सुरक्षित रॉयल पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात पुनरुज्जीवित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 41 पाहूया. जोस अँटोनियो कास्ट कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती झाले? तर त्याचं उत्तर आहे चिली देशाचे. प्रश्न 42. भारतीय लष्करी अकादमीतून पदवीधर होणारी पहिली महिला कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे साई जाधव. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. प्रश्न 43. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार कोणी प्रदान केले? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 44 पाहूया. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत वीर हे. प्रश्न 45. विजय दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 डिसेंबर 2025ला. प्रश्न 46. कोणत्या राज्यात शाळांमध्ये शारीरिक आणि मानसिक शिक्षेवर बंदी घालण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात. प्रश्न 47 पाहूया. कोणत्या रेल्वे स्थानकाला शाश्वत नौपक्रमासाठी राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे मियाना रेल्वे स्टेशनला. प्रश्न 48. ध्रुव 64 कुठे लॉन्च करण्यात आले? ते काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मायक्रो प्रोसेसर. प्रश्न 49. 5व्या आशियाई युवा पॅरा गेम्स 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 56 पदके. प्रश्न 50 पाहूया. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे कोणाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले? तर त्याचं उत्तर आहे शिखर धवन यांचे. प्रश्न 51. स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे रवी रंजन यांची. प्रश्न 52. कोणत्या देशाला त्याच्या राष्ट्रीय खाद्य परंपरेसाठी युनेस्कोने मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे इटली देशाला. प्रश्न 53 पाहूया. उमंगोट पारंपरिक बोट शर्यत अलीकडेच कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 54. हुरून इंडिया युनिकॉर्न आणि फ्युचर युनिकॉर्न पुरस्कार 2025 कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे इनोव्हिटीने. प्रश्न 55. NCAERच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सुरेश गोयल यांची. प्रश्न 56 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने स्कॉर्पिन पाणबुड्यांना देखभालीसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि ब्राझीलने. प्रश्न 57. NLC इंडिया लिमिटेड 110 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे विकसित करेल? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 58. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भारतातील पहिल्या वन्यजीव सुरक्षित रस्त्याचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 59 पाहूया. एकता 2025 हा संयुक्त द्विपक्षीय सागरी सराव कुठे पार पडला? तर त्याचं उत्तर आहे मालदीव इथे. प्रश्न 60. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट पिस्तूल फायनलमध्ये सिमरनप्रीत कौरने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 61. कोल इंडिया लिमिटेडचे नवे CMD कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे B साईराम हे. प्रश्न 62 पाहूया.
जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषधांवरील दुसरे जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 63. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅमरन ग्रीन. प्रश्न 64. शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात. प्रश्न 65 पाहूया. NHAI ने NH45 वर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता कुठे सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 66. जगातील नंबर 1 एकदिवसीय महिला फलंदाज कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना. प्रश्न 67. संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2025 कुठे होणार? तर त्याचं उत्तर आहे अबुधाबी येथे. प्रश्न 68 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे इथिओपियाचा. प्रश्न 69. कोणत्या राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगालच्या. प्रश्न 70. प्रसिद्ध गायक SP बालसुब्रमण्यम यांच्या 7.2 फूट उंच पुतळ्याचे नुकतेच कुठे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 71 पाहूया. 2025चा सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे एटना बोमुमाटी यांनी. प्रश्न 72. कोणत्या राज्यातील पोंडुरू खादीला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यातील. प्रश्न 73. भारतात रुपे नेटवर्कवर पहिले क्रेडिट कार्ड कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे गुगलने. प्रश्न 74 पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने कोणत्या बँकेला इंडसइंड बँकेतील 9.5% पर्यंत हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे HDFC बँकेला. प्रश्न 75. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सुरेश गोयल यांची. प्रश्न 76. भारतात पेन्शनधारक दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 डिसेंबरला. प्रश्न 77 पाहूया. परमवीर गॅलरीचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 78. हान्सी लवकरच कोणत्या राज्यातील 33वा जिल्हा बनणार आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यातील. प्रश्न 79. शमनुरू शिवशंकरप्पा यांचे निधन झाले ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे राजकारणी. प्रश्न 80 पाहूया. 47व्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यात. प्रश्न 81. कोणत्या देशाने स्वदेशी ध्रुव 64 मायक्रो प्रोसेसर लॉन्च केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 82. कोणत्या रेल्वे स्थानकाला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे मियाना रेल्वे स्टेशनला. प्रश्न 83 पाहूया. 17 डिसेंबर रोजी कोणत्या देशाचा राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे भूटान देशाचा. प्रश्न 84. आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा आशियामध्ये कितवा क्रमांक आहे? तर त्याचं उत्तर आहे 3रा क्रमांक. प्रश्न 85. कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांचा कार्यकाळ 2 वर्षांनी वाढवण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे SBIचे. प्रश्न 86 पाहूया. कविता चंदने कोणत्या देशातील सर्वोच्च शिखर माउंट विसन यशस्वीरित्या सर केले? तर त्याचं उत्तर आहे अंटार्क्टिका. प्रश्न 87. JP मॉर्गन आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर GCC कुठे स्थापित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 88. भारतीय लष्कराला AH-64E अपाचे हल्ला हेलिकॉप्टरची शेवटची तुकडी मिळाली आहे. ही कुठे तैनात केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे जोधपूर येथे. प्रश्न 89 पाहूया. 98व्या अकादमी पुरस्कारांमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी निवड करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे होमबाउंड या मूवीसाठी. प्रश्न 90. कोणत्या राज्याने डिजिटल ॲथलीट व्यवस्थापन प्रणाली सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याने. प्रश्न 91. टेस्लाने त्यांचे पहिले चार्जिंग स्टेशन कुठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे गुरुग्राम इथे. प्रश्न 92 पाहूया. भारतातील पहिले समर्पित वन विद्यापीठ कुठे स्थापन झाले? तर त्याचं उत्तर आहे गोरखपूर इथे. प्रश्न 93. 2025 मध्ये गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे 19 डिसेंबरला. प्रश्न 94. भारत आणि कोणत्या देशाने अधिकृत प्रवास सुलभ करण्यासाठी विजा सवलत करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब.
प्रश्न 95 पाहूया. ऑपरेशन थंडर अंतर्गत वन्यजीव तस्करी कोणी थांबवली? तर त्याचं उत्तर आहे इंटरपोलने. प्रश्न 96. शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे 2016ला. प्रश्न 97. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 18 डिसेंबरला. प्रश्न 98 पाहूया. कोणत्या विद्यापीठाने भारतातील पहिले योग आयुर्वेद क्लस्टर सेंटर बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे पतंजली युनिव्हर्सिटी. प्रश्न 99. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या विशेष नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशाच्या. प्रश्न 100. भारतातील पहिले द्वेषयुक्त भाषण विधेयक कोणत्या राज्य विधानसभेने मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य विधानसभेने. प्रश्न 101. अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 डिसेंबरला. प्रश्न 102. ICC T20 खेळाडूंच्या क्रमवारीत भारतीय गोलंदाजाने मिळवलेले सर्वोच्च रँकिंग गुण कोणत्या भारतीय गोलंदाजाने मिळवले आहेत? तर त्याचं उत्तर आहे वरुण चक्रवर्ती यांनी. प्रश्न 103. पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने. प्रश्न 104. ट्रॅव्हल लीजर इंडिया अँड साऊथ एशियाज बेस्ट अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या एअरलाईनला बेस्ट डोमेस्टिक एअरलाईनचा किताब देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे एअर इंडियाला. प्रश्न 105. 2025च्या फिफा पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओस्मान डेम्बले यांना. प्रश्न 106. AI आधारित फॉरेस्ट अलर्ट सिस्टम कुठे सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 107 पाहूया. नुकतेच निधन झालेले गिल जेरार्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे अभिनेता. प्रश्न 108. मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मोहन यादव. प्रश्न 109. भारत आणि कोणत्या देशाने 2025 ते 27च्या कृषी संशोधन कृती आराखड्यावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि अर्जेंटिना देशाने. प्रश्न 110 पाहूया. स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये कोणत्या विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे चांगी एअरपोर्टला. प्रश्न 111. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे हेमंत सोरेन. प्रश्न 112. भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राज्यात सुरू झाली? तर ती मध्य प्रदेश राज्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. प्रश्न 113 पाहूया. पिनमुक्त UPI पेमेंट कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे ॲमेझॉन पेने. प्रश्न 114. गुगल पेने कोणत्या बँकेच्या भागीदारीत त्यांचे पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे ॲक्सिस बँकेने. प्रश्न 115. ब्लूमबर्गच्या 2025च्या यादीत जगातील 25 श्रीमंत कुटुंबांच्या यादीत कोणत्या भारतीय कुटुंबाचा समावेश झाला? तर त्याचं उत्तर आहे अंबानी परिवार. प्रश्न 116 पाहूया. 2025 मध्ये कोणता शब्द सर्वात जास्त शोधला गेला? तर त्याचं उत्तर आहे जेमिनी. प्रश्न 117. भारतीय तटरक्षक दलाचे जहाज अमूल्य कुठे तैनात करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गोवा इथे. प्रश्न 118. फिफा अरब कप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मोरोक्कोने. प्रश्न 119 पाहूया. संसदेने शांतता विधेयक 2025 मंजूर केले ते कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे परमाणु ऊर्जेशी. प्रश्न 120. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 डिसेंबरला. प्रश्न 121. इस्रायलने कोणत्या देशासोबत 35 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा गॅस करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मिस्र इजिप्त सोबत. प्रश्न 122 पाहूया. ब्राझीलने अधिकृतपणे ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाला सोपवले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाला. प्रश्न 123. गोवा मुक्ती दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 डिसेंबरला. प्रश्न 124. अलीकडेच प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स कोण आयोजित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य. प्रश्न 125 पाहूया. उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत कुमार यांची. प्रश्न 126. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल उत्पादक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे शैलेश चंद्र यांची. प्रश्न 127. बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्कने काळ्या टोपी असलेल्या कॅप्चिन माकडे कुठून आयात केली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेतून. प्रश्न 128 पाहूया. पीटर आर्नेट यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे
युद्ध संवाददाता. प्रश्न 129. ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मोहन चरण मांझी. प्रश्न 130. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 कोणी जिंकली? तर ती झारखंड राज्याने. प्रश्न 131 पाहूया. हुरून इंडियाच्या 2025च्या स्वयंनिर्मित उद्योजकांच्या यादीत कोण प्रथम आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपिंदर गोयल हे. प्रश्न 132. 2025 मधील ISSFच्या टॉप 5 कामगिरीच्या यादीत कोणत्या भारतीय नेमबाजाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या कामगिरीचा समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सम्राट राणा यांचा. प्रश्न 133. पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 134 पाहूया. संसदेने विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 मंजूर केले ते एका आर्थिक वर्षात किती दिवसांच्या वेतन रोजगाराची वैधानिक हमी देईल? तर त्याचं उत्तर आहे 125 दिवस. प्रश्न 135. डोपिंग विरोधी नियम उल्लंघनात जगात कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 136. कोणत्या बँकेने गिफ्ट सिटीजमध्ये अनिवासी लोकांसाठी ग्लोबल सेव्हिंग्ज स्कीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे IDFC फर्स्ट बँकेने. विजयपूर कॅम्पसमध्ये जेनजी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 138. एअरटेल इंडियाचे MD आणि CEO कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे शाश्वत शर्मा. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.